नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारी अपडेट आणि ही अपडेट आली आहे मित्रांनो ब्राझील मधून। होय मित्रांनो, सोयाबीनच्या भावावर प्रचंड परिणाम करणारी अपडेट आली आहे ब्राझील मधून। पण असं काय घडलंय मित्रांनो ब्राझील मध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात या ठिकाणी होणार प्रचंड बदल। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की असं काय घडलंय आता ब्राझील मध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात होणार प्रचंड बदल। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट, जी अपडेट आली आहे मित्रांनो ब्राझील मधून। मग ब्राझील मध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। याबद्दल अधिक माहिती आता प्राप्त करूया की ब्राझील मध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। लक्षात घ्या मित्रांनो, ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे। या वर्षी ब्राझील मध्ये सोयाबीनचं उत्पादन रेकॉर्ड स्तरावरती राहणार आणि या सर्वात महत्त्वाच्या अपडेटमुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारावरचा दबाव कायम राहण्याची शक्यता आहे। कारण ब्राझीलचं जर सोयाबीन उत्पादन वाढलं तर भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार नाही आणि जर मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाली नाही तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणारी प्रचंड तेजी 100% येणार नाही। शिवाय देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर लोकसभेच्या निवडणुकींचा परिणाम सुद्धा होणार आहे। यामुळे सावध रहा, सावधान रहा की देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्याने करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होईल आपला 100% फायदा। ज्यामध्ये 4800 चा भाव मिळाला की 25% सोयाबीन विका, 5000 च्या भावावर 50% विका, 5200 च्या भावावर उर्वरित 25% विक्री करा। म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती तेजीमध्ये जर केली आपण सोयाबीनची विक्री तर या ठिकाणी होणार आपला 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एक नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।